या मंदिराविषयी माहिती सांगण्याअगोदर आपण पूर्व इतिहास पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी समाज 4 वर्णामध्ये विभागला होता। ते 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। मनुस्मृतींनी या प्रत्येक वर्णाच्या कार्याची विभागणी सुद्धा केली होती। ब्राह्मणांनी शिक्षण घ्यावे व पूजा अर्चना करावी, शिक्षकाचे कार्य करावे। क्षत्रियांनी रक्षक, जसे की त्यांनी सैनिक, पोलीस अधिकारी इत्यादी कार्य करावे। वैश्य म्हणजे निर्माता, जसे की शेतकरी यांनी शेती पिकवावी, व्यापार करावा इत्यादी। चांभारांनी जोडे शिवावे, कुंभारांनी मडके घालावे, सुतारांनी सुतारी काम करावे। शूद्र यांनी वरील तिन्ही वर्गाची चाकरी करावी, मजुरी करावी। ही झाली या 4 वर्णाच्या कार्याची विभागणी। आता या महादेवाच्या मंदिराविषयी व देवाविषयी बोलायचे झाल्यास, आपल्या भारतात 33 कोटी देवी देवता आहेत। या देवी देवताची निर्मिती ब्राह्मणांनीच केली आहे। त्याचे कारण त्यांनाच शिक्षणाचा अधिकार होता, म्हणून हा वर्ग बुद्धिजीवी होता। तो वर्ग फक्त 15% आहे, परंतु 85% बहुजनावर राज्य करतो। सध्या परिस्थिती पाहता सरकार त्यांच्या ताब्यात आहे। अधिकारी वर्ग जास्तीत जास्त ब्राह्मण वर्गातील आहे। या उलट त्यांचा एखादा मुलगा शिक्षणात कमी पडलाच तर त्यांनी त्याच्याकडे पुजाराचे काम दिले, त्याला पूजा अर्चनाचे धडे देऊन तो आपला व्यवसाय करेल, आणि म्हणूनच त्यांनी देवी देवताची निर्मिती केली व अशा मुलांच्या पोटापाण्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली। परंतु हे बहुजनाच्या लक्षात येत नाही। याचे कारणही तसेच आहे, कारण ते अज्ञानी आहेत। त्यांना शिक्षण म्हणजे माहीतच नाही। त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले होते, आणि म्हणूनच ब्राह्मण सांगतील ते पूर्व दिशा हेच ते मान्य करत। मित्रहो, मी सुद्धा अशाच वातावरणात वाढलो। माझी मावशी महादेवाचे उपास धरायची, रोज तुळशीला पाणी घालायची, शिवरात्रीला मस्त पुरणपोळ्या होत असत। मी लहान असल्यामुळे मलासुद्धा हे बरे वाटे। मी माझ्या वडिलांसोबत वाशिमला बाजारला जात होतो। मध्ये हेच ते महादेवाचे मंदिर लागत होते। मी जाते व येते वेळेस महादेवाचे दर्शन घेत होतो। इतकेच काय, मी वर्ग 9 पुसदला शिकायला गेलो असता भला मोठा महादेवाचा फोटो घरी आणला होता। परंतु सन 1972-73ला मी BA फर्स्ट इयरला मिलिंद कॉलेज औरंगाबाद येथे प्रवेश घेतला, जे की त्या कॉलेजची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती। शिक्षण चालू झाले, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विषयी माहिती मिळू लागली। त्यांना शिक्षण घेतेवेळेस किती त्रास सहन करावा लागला याविषयी थोडक्यात माहिती मिळाली। परंतु बाबासाहेब न डगमगता त्यांनी आपले
शिक्षण पूर्ण केले. उच्च पदवी प्राप्त करून स्वतंत्र भारताची राजघटना लिहून 14 ऑक्टोबर 1956 साली आम्हा सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षासुद्धा दिली. त्याचबरोबर 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यापैकी पहिलीच प्रतिज्ञा आहे, मी ब्रह्म विष्णू महेश यांची उपासना करणार नाही, रामकृष्ण यांना देव मानणार नाही व त्यांची उपासना करणार नाही. कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाकडून करून घेणार नाही इत्यादी. मित्रहो, याचे कारणही तसेच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेरले होते की देव ही संकल्पना ब्राह्मणांनी निर्माण करून देवाच्या आडून बहुजनाचे शोषण करीत आहेत. बहुजन अज्ञानी असल्याकारणाने त्यांना हे कळत नव्हते. ते त्यांच्यावर डोळे लावून विश्वास ठेवत होते. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांना हे सुद्धा माहीत होते की देव कोणाचेही बरे वाईट करीत नाही. जर कोणाचेही बरे वाईट होत असेल तर ते त्यांच्या कर्मामुळेच घडते आणि तशा घटना त्यांच्या जीवनात घडतात. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तथागतांनी दिलेले पंचशील याचे आपण पालन करा. जसे की प्राणी हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, दारू पिऊ नका. या 5 तत्वाचे पालन केल्यास आपले जीवन सुखमय होईल. आपल्याला कोणत्याही देवी देवताची पूजा अर्चना करण्याची गरज पडणार नाही किंवा ब्राह्मणाकडून कोणतेही क्रियाक्रम करून घेण्याचीही आवश्यकता नाही. या उलट जर तुम्ही यापैकी एकाही शीलाचे पालन केले नाही तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही देव देवता आपले रक्षण करणार नाही. करिता मी सन 1972-73 पासून डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून मी उच्च शिक्षण प्राप्त केले. म्हणजे MA BPed ही पदवी घेऊन नोकरीमध्ये असताना प्राचार्य या पदावरून सन 2011ला सेवेतून सेवामुक्त झालो. करिता आपण सुद्धा अंधश्रद्धेत न गुरफटता डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला मार्गाचा अवलंब केल्यास आपली नक्कीच प्रगती होईल.